श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र कथासार अध्याय 7वा आज वाचणार आहे. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटच्या राजसाहेबांना श्री स्वामी विषयी विलक्षण भक्ती होती. ते नित्य श्री स्वामी सेवेत मग्न असत. राजसाहेब धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना वेदांत श्रवण विषयी आवड आणि आस्था होती. या कारणाने त्यांनी हेरळीकरांसारख्या विद्वान शास्त्रीबुवांना वेदांत पाठ मार्गदर्शन करून वेतनावर ठेवले होते. त्या काळी मुंबईतली वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा बराच बोलबाला होता. परधर्म प्रचार करणाऱ्यांना वादविवादमध्ये हरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनमानसात रुची उत्पन्न केली होती. त्यांची कीर्ती अक्कलकोटापर्यंत येऊन पोचली होती. तेव्हा राजसाहेबांनी त्यांना आमंत्रित केले. विष्णुबुवा अक्कलकोटात आले आणि त्यांनी राजवाड्यामध्ये वेदांतावर प्रवचने व व्याख्याने देण्यास प्रारंभ केला. त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन ऐकून सर्वजण आनंदले. या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामींची भेट घेतली. मात्र श्री स्वामींविषयी ते भोंदू साधू असावेत या भावनेने ते फारसे स्वारस्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींच्या अवताराबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडी वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. श्री स्वामींचे अंतर्ज्ञानी जाणून विष्णुबुवांना पश्चाताप झाला आणि ते स्वामीचरणी शरण गेले. अभिमानरहित झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी आरूढ होण्यास योग्य ठरते. श्री स्वामी समर्थ. 7वा अध्याय समाप्ती. श्री स्वामी समर्थ.